Hello students, welcome in the second video of class 10th paper 2 chapter number 4 geometric construction. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीचे 4 कन्स्ट्रक्शन पाहिले होते. आता या व्हिडिओमध्ये चौथं कन्स्ट्रक्शन पाहायचं आहे. टू कन्स्ट्रक्ट अ परपेंडिक्युलर टू अ लाइन फ्रॉम अ पॉइंट P आउटसाइड इट. ड्रॉ अ लाइन PQ. Consider a point A outside it. Through A, draw a line. Through A, draw a line perpendicular to line PQ. रेषा PQ काढायचा आहे. रेषा PQच्या बाहेर A बिंदू घ्यायचा आहे आणि त्या A बिंदूतून रेषा PQला आपल्याला लंब काढायचा आहे. इथे A करा, P नको. सो फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ अ लाइन PQ. सुरुवातीला लाइन PQ काढून घेऊत आपण. Draw a line, take any point on the line P, take one point here right hand side, name this point Q. This is a line PQ. Now we have to take a point A outside the line PQ. म्हणजे या रेषा PQ च्या बाह्य भागात एखादा बिंदू घ्यायचा आहे. आता मी या ठिकाणी घेतो A पॉइंट. पॉइंट A लाइज आउटसाइड द लाइन PQ. A हा बिंदू AB या रेषेच्या बाह्य भागात आहे. आता आपल्याला नाउ हिअर वी हॅव टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर टू लाइन PQ थ्रू पॉइंट A. म्हणजे रेषा PQ ला आपल्याला A बिंदूतून लंब काढायचा आहे. सो टेक द कंपास, पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट A. कंपासचं स्टील पॉइंट A वर ठेवायचं आहे आणि आता कंपासच्या दोन्ही पायामध्ये PQ रेषा जेवढं A आणि PQ जेवढं अंतर आहे त्याच्यापेक्षा थोडं अंतर जास्त घ्यायचं आहे. अंतर घेतल्यानंतर वी हॅव टू ड्रॉ अ आर्क such that the arc intersect at two distinct point to the line PQ. A वर स्टील पॉइंट ठेवल्यानंतर एक कंस असा काढायचा आहे की तो रेषा PQ ला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदेल. छेदल्यानंतर आता स्टील पॉइंट जो आहे तो डावीकडील P साईडला असलेला कंस जो PQ ला छेदतो त्याच्यावर ठेवायचा आहे. टेक सम डिस्टन्स अँड ड्रॉ arc below the line PQ. Do not change the distance. Put the steel point on this arc. या आर्क वर ठेवायचा, ज्या ठिकाणी आर्क PQ ला छेदते उजव्या साईड त्याच्यावर ठेवायचं आहे आणि ड्रॉ अ आर्क सच दॅट द आर्क इंटरसेक्ट द फर्स्ट आर्क. असा आर्क काढायचा की ती पहिलीला छेदला पाहिजे. नाउ टेक द स्केल अँड पुट द स्केल on point A and the intersection of the two arcs. या म्हणजे पट्टी A बिंदू आणि कंसाच्या छेदन बिंदूवर ठेवायची आणि ड्रॉ अ लाइन, एक रेषा काढून घ्यायची. शो arrow heads on both the side. So here name this line L. So the line L is perpendicular to line PQ through the point A. म्हणजे या ठिकाणी रेषा L ही A बिंदूतून PQ ला लंब आहे. आणखीन एक उदाहरण घेऊत. एक्झाम्पल नंबर 2. Draw a line EAB. Take a point P outside it through point P. Draw a line perpendicular to line EAB. आता या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे. ड्रॉ एक रेषाखंड AB काढायचा. या रेषाखंड ABच्या बाह्य भागामध्ये P बिंदू घ्यायचा आहे आणि त्या P बिंदूतून रेषा AB ला लंब रेषा काढायचं आहे. सो ड्रॉ अ लाइन AB. फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ लाइन AB.
शो ॲरो हेड्स ऑन बोथ द साइड, दोन्ही बाजूला बाणाचं टोक दाखवा, कारण रेषा आहे. टेक 2 points ए and take here point B. This is a line AB. Now take a point below the line AB. Name this point P. आता खालच्या बाजूला बिंदू घेतो आपण, तिथं नाव दिलं बिंदूला P. P बिंदू हा रेषा ABच्या बाह्य भागात आहे. आता आपल्याला रेषा ABला P बिंदूतून जाणारी लंब रेषा काढायची आहे. सो टेक द कंपास, पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट P. कंपासचं स्टील पॉइंट P वर ठेवायचं आहे आणि ABचं जेवढं अंतर आहे ते थोडं अंतर जास्त घ्यायचं आणि ABला दोन भिन्न बिंदूत छेदणारे दोन कंस काढायचे. या पद्धतीनं काढल्यानंतर आता उजवीकडे ज्या बाजूला कंस ABला छेदला त्याच्यावर स्टील पॉइंट ठेवा, अंतर थोडं घ्या, घेतल्यानंतर वरच्या बाजूला कंस काढून घ्यायचं आहे. अंतर बदलू न देता उजवीकडील ज्या ठिकाणी कंस रेषा ABला छेदतो त्याच्यावर ठेवायचं आहे आणि पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढून घ्यायचं आहे. इन दिस वे. नाव टेक द स्केल and put the scale on the intersection point of the arcs and the point P. P बिंदू आणि कंसाच्या छेदन बिंदू याच्यावर पट्टी ठेवायचं आहे आणि याच्यातून जाणारी रेषा काढून घ्यायची. दोन्ही साईडला बाणाचं टोक दाखवा आणि याला नाव द्या M, स्मॉल m. सो लाईन M इज द परपेंडिक्युलर टू लाईन AB थ्रू द पॉइंट P. तर रेषा M ही रेषा ABला P बिंदूतून जाणारी लंब रेषा आहे. या पद्धतीने आपल्याला लंब रेषा काढता येतील. नेक्स्ट पॉइंट नंबर 5. To construct number 5, to construct an angle congruent to the given angle. दिलेल्या कोणाला एकरूप कोन काढायचं या ठिकाणी आपल्याला. एक्झाम्पल नंबर 1. Number 1, construct angle ABC, angle ABC congruent to the given angle PQR. आता या ठिकाणी आपल्याला अँगल ABC असा काढायचा आहे की तो अँगल PQRला कॉन्ग्रुएंट असला पाहिजे. म्हणजे आता या ठिकाणी कोन PQRचं माप दिलेलं नाही, आपण कोणतेही घेऊ शकताय आणि ते काढलेला कोन याला एकरूप असलेला कोन ABC या ठिकाणी काढायचा. सुरुवातीला मी कोन PQR हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढून घेतोय. या पद्धतीनं वी हॅव टू ड्रॉ अँगल PQR. हा अँगल काढलाय आपण, हा ॲक्यूट अँगल आहे. अँगल PQR ॲक्यूट अँगल आहे. तर अँगल PQRला एकरूप असलेला कोन ABC काढून घ्यायचा आहे. यासाठी काय करू, फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ रे BC. शो arrow head here. Take point here, name this point B. Take any point here, name this B. या पद्धतीनं किरण BC काढून घेतला. आता किरण BC काढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कंपास घ्यायचं आहे. टेक अ कंपास, पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट Q. आता मूळ ओरिजिनल जो ट्रायंगल आहे PQR याच्या कोन Q वर स्टील पॉइंट ठेवायचा आहे, थोडं अंतर घ्यायचं आहे. टेक सम डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स. नाउ वी हॅव टू ड्रॉ
a arc such that the arc intersect ray QP and ray QR. म्हणजे जो कंस काढणार हो तो कोन PQRच्या दोन्हीही बाजूंना छेदला पाहिजे. या पद्धतीने काढून घ्यायचं. Do not change the distance. Put the steel point of the compass at point B and draw arc such that the arc intersect the ray BC. असा एक कंस काढायचा आहे की तो किरण BC ला छेदला पाहिजे. आता त्याच्यात सर्वात महत्त्वाची कृती पुढची आहे. आता हे जे अंतर आहे कंसातलं हे अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. स्टील पॉईंट काय करायचं QR या किरणाला कंस ज्या ठिकाणी छेदला त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि पुढचं जे पेन्सिल टोक आहे ते दुसरं QRला ज्या ठिकाणी कंस छेदतो त्या ठिकाणी ठेवा. हे अंतर घ्यायचं आहे. हे अंतर घेतल्यानंतर आता स्टील पॉईंट कुठे ठेवायचा तर किरण ज्या ठिकाणी BCला छेदला आहे वेअर द आर्क इंटरसेक्ट रे BC पुट द स्टील पॉईंट ऑन दिस इंटरसेक्शन पॉईंट. त्या छेदनबिंदूवर ठेवायचं आहे. आता एक वी हॅव टू ड्रॉ अ आर्क सच दॅट द आर्क इंटरसेक्ट द फर्स्ट आर्क. तर या पद्धतीने एक कंस काढून घ्यायचा आहे पहिला छेदणारा. त्याच्यानंतर पट्टी घ्या. टेक द स्केल. पुट द स्केल ऑन द इंटरसेक्शन पॉईंट ऑफ द आर्क अँड द पॉईंट B. पट्टी घ्यायचं कंसाचे छेदन बिंदू आणि B मधून जाणारा एक किरण काढून घ्यायचं आहे. या पद्धतीनं शो हिअर ॲरो हेड. Take a point on this ray, name this point A. So here angle ABC is congruent to angle PQR. आता angle ABC हा PQR ला congruent आहे का हे जर चेक करायचं असेल, take the protector, put the measure the angle PQR first. कोण PQR चं माप मोजू आपण. So put the center of the protector at point Q. Q वर ठेवा या पद्धतीनं. मेजर फ्रॉम राईट हँड साईड 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 नियरली इक्वल टू 73 डिग्री. म्हणजे 73 कोण PQR हा 73 अंशाचा आहे. आता काय करूत आपण स्टील पॉईंट प्रोटेक्टरचं सेंटर आहे तो B वर ठेवूत या पद्धतीनं. आता उजव्या साईडनं मोजलं 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 1, 2, 3 नियरली इक्वल टू 70 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू 73 डिग्री. मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू ऑल्सो 73 डिग्री. सो अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PQR. In this way we can construct a congruent angle to the given angle. Next example number 2. construct angle XYZ congruent to angle ABC such that measure of angle ABC is equal to 110 डिग्री. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे कोन XYZ काढायचा आहे आणि हा कोन XYZ जो आहे तो अँगल ABC ला एकरूप असला पाहिजे. आणि या ठिकाणी ABCचं माप दिलं 110 अंश. अगोदर आपण ABC काढून घेऊ ते 110 अंशाचं. सो टेक द स्केल. ड्रॉ रे BC फर्स्ट. रे BC काढून घ्या पहिलं सुरुवातीला. शो ॲरो हेड हिअर B. Take any point here, name this point C. Angle ABC is an obtuse angle, so take the protector, put the center of the protector at point B. From right measure, count the measure from right hand side 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110. Mark a point at 110 degree. Take out the protector and draw a ray. रे काढून घ्या.
show arrow here, take a point, name this point E, write down the measure 110 degree. So here first we have to construct angle ABC of measure 110 degree. आता सुरुवातीला आपण कोन ABC 110 अंशाचा काढलेला आहे, तर अँगल XYZ आपल्याला 110 अंशाचा काढायचा, पण प्रोटेक्टरचा वापर त्या ठिकाणी करायचा नाही आहे आपल्याला. तर सो फर्स्ट ड्रॉ रे YZ Y, take a point, name this Z. Now take the compass, put the steel point at point B, take some distance and draw a arc such that the arc intersect both the sides of the angle. तर कंस असा काढायचा आहे की त्या कोणाच्या दोन्ही बाजूला छेदला पाहिजे. Now do not change the distance, put the steel point at point Y and draw a arc again such that the arc intersect the ray YZ. या पद्धतीने आर्क काढून घ्यायचे. आता हे अंतर घ्यायचं आपल्याला, लाल दिसतं ते अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे, या कंसावर ठेवायचा स्टील पॉइंट आणि एवढं अंतर घ्यायचं आहे कंसा एवढं घेतल्यानंतर ज्या ठिकाणी कंस रे YZ छेदला त्या इंटरसेक्शन पॉईंटवर स्टील पॉईंट ठेवायचं आहे आणि कंसाला छेदणारा कंस काढून घ्यायचा आहे. नाव टेक द स्केल, पुट इन दिस वे, या पद्धतीनं ठेवायचं आहे, इंटरसेक्शन पॉईंट आणि वायवर ठेवायचं आहे आणि ड्रॉ अ रे. show arrow here, name, take a point, name this X. So angle XYZ is congruent to angle ABC. आता बरोबर आहे का चेक करून पहा एक वेळेस, 110 अंशाचा आहे का. प्रोटेक्टर घ्यायचं आहे, कोन माप घ्या, त्याचं सेंटर वायवर ठेवा या पद्धतीनं. उजवीकडून शून्याला मोजायला सुरुवात करा. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110. म्हणजे अँगल XYZ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ABC. In this way we can construct congruent angle of the given angles. Next construction number 5, 6. To construct a line, line parallel to a given line, and passing through a given point, outside the line. आता या ठिकाणी आपल्याला समांतर रेषा काढायची आहे, दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढायची आहे आणि ती समांतर रेषा त्या दिलेल्या रेषेच्या बाह्य भागातील बिंदूतून आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. दोन पद्धतीने आपल्याला काढता येतं. एक्झाम्पल लिहितोय, ड्रॉ अ लाईन, एक्झाम्पल, ड्रॉ अ लाईन L, comma, take a point P, outside it draw a line EM parallel to line L through point P.
म्हणजे सुरुवातीला आपल्याला रेषा यल काढायचं आहे, त्या रेषेच्या बाह्य भागात पी बिंदू घ्यायचं आहे आणि त्या पी बिंदूतून जाणारी एक रेषा काढायचा यम, ती यलला पॅरलल असली पाहिजे. सो फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ अ लाईन. मेथड 1 पहिली मेथड घेतो, दोन पद्धतीने काढता येत आहे. मेथड 1 फर्स्ट ड्रॉ अ लाईन यल. ही रेषा यल काढून घेऊत आपण, सिंगल नाव देऊत बाहेर यल. आता यानंतर रेषा यल काढल्यानंतर रेषेच्या बाह्य भागात एक बिंदू घेत, कुठेही या ठिकाणी घेतोय. नेम दिस पॉइंट पी, ह्याला नाव देऊत पी. आता या ठिकाणी आपल्याला पी बिंदूतून जाणारी आणि यलला समांतर असणारी रेषा यम काढायचं आहे. यासाठी काय करू आपण, सुरुवातीला फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर टू लाईन यल थ्रू द पॉइंट पी. तर पी बिंदूतून रेषा यलला लंब काढून घेऊ. सुरुवातीला स्टील पॉइंट पी वर ठेवत रेषा यलपेक्षा थोडं अंतर जास्त घेऊन कंस काढून घेऊत. या पद्धतीनं काढल्यानंतर स्टील पॉइंट अलीकडच्या कंसावर ठेवत खालच्या बाजूला छेदणारा कंस एक उजवीकडील कंसावर ठेवत याला छेदणारा एक कंस काढूत. नंतर पट्टी घ्या, कंसाचे छेदनबिंदू आणि पी मधून जाणारी एक रेषा काढूत. ही रेषा काढली, हिला नाव देऊ स्मॉल एन. या ठिकाणी ही परपेंडिक्युलर आहे. तर आता काय करूत आपण, पी बिंदूतून यनला परपेंडिक्युलर काढूत. यन जी रेषा आता परपेंडिक्युलर काढला आपण, तर या परपेंडिक्युलरला पी बिंदूतून जाणारा लंब काढून घेऊत. तर या ठिकाणी काय करा, स्टील पॉइंट पी वर ठेवा, थोडा अंतर घ्या कंपाच्या दोन्ही पायामध्ये. पीच्या वरच्या बाजूला एक कंस काढा, खालच्या बाजूला एक कंस काढा. काढल्यानंतर स्टील पॉइंट खालच्या कंसावर ठेवा, थोडं अंतर वाढवून घ्या. पीच्या उजव्या बाजूला एक कंस काढा, डाव्या बाजूला एक कंस काढा. अंतर न बदलू देता स्टील पॉइंट पीच्या वरच्या पी बिंदूच्या वरच्या बाजूला जो कंस काढलाय त्याच्यावर ठेवा. पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढा, दुसऱ्या डावीकडील कंसाला छेदणारा कंस काढून घ्या. काढल्यानंतर देन ड्रॉ अ लाईन. आता एक रेषा काढायची आपल्याला, या दोन्ही कंसाच्या छेदनबिंदूमधून अजून पी मधून जाणारी रेषा काढून घेऊत. शो ॲरो हेड ऑन बोथ द साइड. नेम दिस यम. या रेषेला यम नाव देऊत. आता लाईन यम इज परपेंडिक्युलर टू लाईन यन. या ठिकाणी काटकोन दाखवत. आता या ठिकाणी पाहिलं, एकाच रेषेवरील दोन लंब हे नेहमी समांतर असतात. या कन्सेप्टचा या ठिकाणी उपयोग केला आहे. समजा ही एक रेषा आहे, या रेषेवर ह्या लंब काढला आहे आणि इथे एकाच रेषेवर दोन लंब काढलेले असतील, तर हे दोन लंब रेषाखंड हे परस्परांना समांतर असतात. म्हणजे या ठिकाणी ही रेषा जी आहे लंबच आहे. पिवळ्या रेषेला ही लंब आहे, पिवळ्या रेषेला ही पण लंब आहे. म्हणजे लाईन यम पॅरलल लाईन यल येतं. हा कन्सेप्टचा उपयोग करून या ठिकाणी काढलेला आहे. ही मेथड फर्स्ट झाली. मेथड सेकंड पाहूत आपण. वी हॅव टू मेथड सेकंड. ही दुसरी पद्धत आहे. एकरूप कोन काढायचा कन्सेप्ट या ठिकाणी वापरायचा आहे. तर या ठिकाणी फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ अ लाईन यल. ही रेषा यल काढून घेऊ. सुरुवातीला लाईन यल ही काढल्यानंतर ही मेथड याच्यापेक्षा सोपी वाटते. तर याच्या पहिल्यांदा रेषा यल काढल्यानंतर या ठिकाणी एक तिरपी रेषा काढून घ्यायची. कितीही मापाची, तुम्ही कितीही काढू शकताय. हे असा एक काढून घ्यायची रेषा. ही रेषा काढल्यानंतर कंपास घ्यायचं आहे. कंपासचं स्टील पॉइंट जे आहे ते इथं नाव देऊ तर आपण या बिंदूला, इथं नाव देऊ तर
येस, स्टील थोडं कंपासमध्ये थोडं अंतर घेऊन स्टील पॉईंट ए बिंदूवर ठेवून आणि या रेषाखंडाला आणि खालच्या रेषेला छेदणारा कंस काढून घेऊत या पद्धतीनं. हे काढला की अंतर बदलू न देता रेषाखंडाचं वरचं जे टोक आहे त्याला नाव देऊत बी. बी वर ठेवत आणि असा एक कंस काढून घेत या पद्धतीनं. हा काढलेला कंस हा सेगमेंट ए बीला छेदला पाहिजे. छेदल्यानंतर आता काय करायचं, हे अंतर घ्यायचं कंपासमध्ये. हे अंतर घेतल्यानंतर टेक द डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स, हे एवढं अंतर घ्यायचं आहे. हे अंतर घेतल्यानंतर स्टील पॉईंट ह्या खालच्या कंसावर ठेवायचं नाही. बी वरून जो कंस काढलाय आपण रेषाखंड ए बीला छेदणारा त्या छेदन बिंदूवर ठेवायचा आहे आणि याला छेदणारा असा एक कंस काढून घ्या. काढल्यानंतर टेक द स्केल and draw a line such that the line passing through the point B and the intersection point of the arcs, यांच्या छेदन बिंदूमधून जाणारी रेषा काढून घेऊत. Show arrowhead on both the side. Name the line M. Here the line M is parallel to the line M. तर या ठिकाणी रेषा M ही रेषा L ला समांतर आहे. या ठिकाणी एकरूप कोन काढण्याचा कन्सेप्ट या ठिकाणी आपण वापरलेला आहे. नेक्स्ट कन्स्ट्रक्शन नंबर 7. To divide a given line segment into given number of equal parts. म्हणजे दिलेला रेषाखंड हा दिलेल्या संख्येमध्ये एकरूप भागामध्ये त्याचं विभाजन करायचं आहे. एक्झाम्पल नंबर 1. ड्रॉ सेक PQ of length 5 centimeter. Divide it into 4 equal parts. आता या ठिकाणी सेक PQ ची लेंथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर. सेक PQ हा 5 सेंटीमीटरचा काढून घ्यायचा आणि PQ चे 4 समान भाग या ठिकाणी करायचे आहेत. सो फर्स्ट ड्रॉ सेक PQ ऑफ लेंथ 5 सेंटीमीटर. Draw sec PQ. Name the end points P and Q. Write down the measure 5 सेंटीमीटर. एवढं केल्यानंतर आता काय करायचं, पीच्या ठिकाणी जो आहे एक ॲक्यूट अँगल काढून घ्यायचं आहे. किती काढायचं तुम्ही ठरवायचं आहे. या ठिकाणी मी काढतोय. पुट द प्रोटेक्टर ॲट सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ॲट पॉईंट P. आता याच्याकडे 40 किंवा 50 अंशाचा कोण 50चा काढतो. या ठिकाणी मार्क पॉईंट ॲट 50 डिग्री. इथं 50चा काढला आहे तर खालच्या परत प्रोटेक्टरचं सेंटर आहे तो Q वर ठेवायचं आहे, उलटं ठेवायचं
आणि या साईडनं मोजत वर आपण 50 अंशाचा कोन घेणार आहोत, तर खाली सुद्धा 50च घ्यायचं आहे. 0, 10, 20, 30, 40, 50. तर या ठिकाणी 50च घ्यायचं आहे. वर 50 घेतलाय, खाली सुद्धा 50च घ्यायचं. वर 50 घेतलाय, खाली 40 किंवा 60 चालणार नाहीये. सो ड्रॉ अ रे. इथून एक किरण काढून घ्या. सिमिलरली ड्रॉ अ रे. हे कंस काढल्यानंतर आता प्रोटेक्टर घ्यायचं आहे. इथं माप किती काढलं होतं आपण? 50 डिग्री. इथं सुद्धा लिहायचं आहे 50 डिग्री. टेक द कंपॉस घ्या. आता किती भाग करायचे आहेत आपल्याला? 4. तर अंतर घ्यायचं आहे, या किरणावर 4 खुणा करून घ्यायच्या आणि या खालच्या किरणावर 4 खुणा सारख्या अंतराच्या करून घ्यायचं आहे. एकदा अंतर घेतलं की अंतर बदलायचं नाही आहे, म्हणून P वर ठेवतोय स्टील पॉईंट. आता हे अंतर मी घेतलं, आता हे अंतर बदलू द्यायचं नाही. टोटल 4 आणि 4 8 खुणा करेपर्यंत बदलायचं नाही आहे. 1 2 3 4. जेवढे भाग 4 भाग आहेत 4 खुणा करून घ्यायच्या. आता इथे Q पासून सुरुवात करायची. 1 2 3 4. हे खूण केल्यानंतर ह्याला नाव देऊत आपण P1 P2 P3 P4. 4 होते, 4च घेतलेत. इथं Q1 Q2 Q3 आणि एक Q4. आता पट्टी घ्यायचं आहे. आता परस्परांना हे जोडत जायचे आहेत. ह्याला जोडायचं आहे. Q आणि P4 जोडून घ्यायचं आहे. आता P3 आणि Q1 जोडून घ्यायचं आहे. P2 आणि Q2 जोडून घ्यायचं आहे. P1 आणि Q3 जोडून घ्या. आणि P आणि Q4 जोडून घ्यायचं आहे. तर सेगमेंट PQचे 1 2 3 4 अशा 4 भागामध्ये समान भागामध्ये विभाजन आपण केलंय. चेक करून बरोबर आहे का? हे अंतर चेक करत जायचे. सर्व अंतर समान आहेत, म्हणजे एक PQचे आपण 4 या पद्धतीने 4 समान भाग केलेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 2. ड्रॉ सेग AB of length 6 centimeter. Divide it into 5 equal parts. आता या ठिकाणी आपल्याला सेग AB 6 सेंटीमीटरचा काढायचा आणि त्या 6 सेंटीमीटरचे आपल्याला 5 समान भाग करायचे आहेत. सो फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ सेग AB ऑफ लेंथ 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटरचा सेगमेंट AB काढून घेऊत. Name the end points. A, here B, write down the measure 6 सेंटीमीटर. या पद्धतीनं काढलं. आता A आणि Bचे Aच्या ठिकाणी वरच्या साईडला एक ॲक्यूट अँगल काढून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला एक ॲक्यूट अँगल काढायचं आहे. राईट अँगल काढू नका, ॲप्टिस काढू नका, ॲक्युटर्स काढायचे.
So put the center of the protractor at point A. आता या ठिकाणी मी 40 अंशाचा काढणार आहे. 0, 10, 20, 30, 40. मार्क पॉईंट ॲट 40 डिग्री. म्हणजे याच्या ठिकाणी मी 40 अंशाचा कोन काढतोय. तसंच पुट द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ॲट पॉईंट बी उलटं ठेवायचं आहे बीच्या ठिकाणी. आणि इथं सुद्धा 0, 10, 20, 30, 40 40 अंशाला एका बिंदूची खूण करून घ्यायची. हे घेतल्यानंतर दोन्हीच्या ठिकाणी 2 किरण काढून घेऊत या पद्धतीनं. शो ॲरो हेड हिअर. शो द मेजर ऑफ अँगल 40 डिग्री. बीच्या ठिकाणी सुद्धा काढून घेऊत. इथं माप लिहूत 40 डिग्री. आता सेगमेंट ए बीचे आपल्याला 5 समान भाग करायचे आहेत. मग कंपास घ्यायचं आहे. या किरणावर 5 सारख्या अंतरावर खुणा करून घ्यायच्या आणि या किरणावर सुद्धा 5 समान. थोडं अंतर घ्या. अंतर घेतल्यानंतर स्टील पॉईंट ए वर ठेवा. अंतर बदलायचं 1, 2, 3, 4. दिस इज 5. अंतर बदलू न देता बी वर ठेवा स्टील पॉईंट. 1, 2. खुणावरच ठेवायचं. 3, 4. दिस इज 5. A1, A2, A3, A4, A5, B1, B2, B3, B4, B5. आता स्केल घ्यायचे. पट्टी घ्या. A5 आणि B जोडून घ्यायचा. रेषाखंड काढून घ्यायचा यांच्यात एक. आता A4 आणि B1 जोडून घ्यायचा. परत A3 आणि B2 जोडून घ्यायचं आहे. A2 आणि B3 जोडून घ्या. A1 आणि B4 आणि A आणि B5. तर सेगमेंट ए बीचे 1, 2, 3, 4, 5. इन दिस वे वी डिवाइड द सेगमेंट ए बी इंटू 5 इक्वल पार्ट्स. उरलेल्या रचना आपण पुढच्या तासाला बघू. थँक्यू स्टुडंट्स.